मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाने कहर केला. रस्ते समुद्रात रूपांतरित झाले. दादर, किंग सर्कल, सायन, कुर्लाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. अंधेरी सबवे आता वाहतुकीसाठी बंद. वीरा देसाई रोडवर कमरेपर्यंत पाणी भरले. जनजीवन विस्कळीत. मुंबईत पावसामुळे समुद्राने भयानक रूप धारण केले. गेटवे ऑफ इंडिया येथे समुद्रात उंच लाटा उसळल्या. पुढील 2 दिवस पाऊस. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघरमध्ये रेड अलर्ट जारी केला. वसईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस आहे. रस्ते समुद्रात रूपांतरित झाले आहेत आणि लोकांच्या घरात पाणी शिरले. मुसळधार पावसाने मुंबईची जीवनरेखा मंदावली. रेल्वे रुळांवर पाणी तुंबले. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्या अर्ध्या ते 1 तास उशिराने. मिठी नदीत एक तरुण बुडण्याचा बेतात होता. मृत्यूपासून थोडक्यातच बचावला. मुंबईत मुसळधार पावसामुळे मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिठी नदीची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे मिठी नदीतील पाण्याची पातळी वाढून 3.9 मीटर झाली. पाण्याची पातळी 350 लोकांपर्यंत पोहोचली. क्रांतीनगर, कुर्ला परिसरातील लोकांना स्थलांतरित करण्यात आले. वसई, विरार, नालासोपारा, पालघर येथे पावसाने कहर केला. रस्त्यांवर 3 ते 4 फूट पाणी साचले. गाड्या, घरे, दुकाने सर्व पाण्याखाली गेली. लोकांचे हाल बेहाल. मुंबई, ठाण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुट्टी जारी. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा. राज्यातील 10 लाख एकर जमीन पाण्याखाली गेली. पंचनामा 2 दिवसात केला जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे आता प्रवाशांसाठी सल्लागार जारी करण्यात आला आहे. यामध्ये आकाशा एअर आणि इंडिगोसह इतर विमान कंपन्यांनीही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. पाणी साचल्याने विमानतळावर पोहोचणे आता कठीण झाले आहे. मुसळधार पावसामुळे सीएसएमची आणि ठाणे दरम्यान लोकल ट्रेन सेवा बंद. महाराष्ट्रात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू. मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन पावसामुळे आता मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. भांडूप आणि कांजूर मार्ग रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅकवर एका मागोमाग सुमारे 5 गाड्या अडकल्या. मुंबई उपनगरात 24 तासात 200 मिलीमीटर पाऊस पडला. विक्रोळीमध्ये 255 मिलीमीटर इतका सर्वाधिक पाऊस पडला. कांदिवलीच्या हनुमान नगर भागात लोकांच्या घरात पाणी शिरले. सर्व सामान पाण्यात वाहून गेले. कपडे आणि चिंध्या देखील सर्व खराब झाल्या. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील बीड, लातूर आणि नांदेडमध्ये पूर परिस्थिती आता गंभीर. एनडीआरएफ आणि सैन्य तैनात. अनेक गावांचा संपर्क तुटला. कोकण बोर्डाच्या लॉटरीत एका घरासाठी 18 अर्ज. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा आणि मीरा रोड येथे बांधलेली घरं. रत्नागिरीमध्ये भयानक अपघात. हाय स्पीड एसयूव्ही ऑटो रिक्षा आणि ट्रकला धडकली. 5 जणांचा जागीच मृत्यू. पुण्यात क्रिकेट खेळताना 2 गटांमध्ये हाणामारी. समीर खेशने 17 वर्षीय अविनाशला ट्रकने चिरडले. पुण्यातील घटना. मुंबई ते भिवंडी वाहतूक कोंडी. सततच्या पावसामुळे वाहतूक आता विस्कळीत झाली. लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.